आपल्याकडे सगळे म्हणतात बरं का, की राजकारण खराब आहे, राजकारण वाईट आहे. पण राजकारण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण केलं होतं. राजकारण हे भगवान श्रीकृष्णांनी पण केलं होतं. म्हणजे राजकारण वाईट नाहीये, तर राजकारणी आत्ताचे जे राजकारणी आहेत, ते राजकारणी चुकीच्या पद्धतीनं वागतायत. आता पाठीमागे आपण एक उदाहरण पाहिलेलं होतं, की एका प्राण्यानं आमदारकीला सहानुभूती मिळावी, आमदारकीला लोकांनी आपल्याला मतं द्यावीत आणि याच्यासाठी यानं स्वतःच्याच लहान भावाची हत्या केली होती आणि त्याच्यानंतर हा सगळा आळ जो आहे तो आळ त्यानं आपल्या विरोधात उभा राहिलेला जो उमेदवार आहे त्या उमेदवारावरती टाकलेला होता. अर्थात पोलिसांनी या सगळ्याचा भांडाफोड केलेला होता आणि त्या खुनी भावाला ताब्यात घेतलेलं होतं. आता हा बिचारा आमदार होणं तर दूरच राहिला, पण याचा कायमचा बाजार उठलेला होता. आता ही घटना यूपी बिहार या भागामध्ये घडलेली होती. आता आपल्याला असं वाटतं की बाबा आपल्या इकडलं राजकारण तरी एवढ्या खालच्या थराला गेलेलं नाही, पण आपल्या इथं नांदेडमध्ये सरपंच होण्यासाठी एका व्यक्तीनं स्वतःच्या लेकीचाच मर्डर केला होता आणि तीच घटना आता आपल्याला बघायची. तर नांदेड या ठिकाणचं मुखेड तालुका आहे, त्या ठिकाणचं केरूर नावाचं गाव आहे. तर या भागामध्ये पांडुरंग बाबूराव कोंडमंगले नावाचा एक 32 वर्षाचा तरुण राहतोय, 32 वर्षाची व्यक्ती राहते आणि भाराळी नाका या भागामध्ये त्याचं कटिंगचं दुकान आहे, सलूनचं दुकान आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली होती आणि आता प्रत्येकाला म्हणजे निवडणुकीला उभे राहण्याची बऱ्याच जणांना ती सवय असते किंवा बऱ्याच जणांना ती आवड असते. आता निवडणूक सुरू झाल्यानंतर वातावरण तापायला लागल्यानंतर यालाही वाटायला लागलं, की अरे आपण सुद्धा सरपंच होऊ शकतो आणि त्या पद्धतीने मग ती तयारी सुरू केली. मग छोटे-छोटे बॅनर लावणं, हे करणं, ते करणं, लोकांना फुकट मदत करणं वगैरे अशा पद्धतीनं सुरू झालेलं होतं. आता हे सगळं झालं. आता याला 3 मुलं होती. म्हणजे 2 जुळे होते आणि 1 मुलगा अशा पद्धतीने 3 जण होते आणि ती 3 मुलं त्याच्या या सरपंचकीमध्ये किंवा त्याच्या या निवडणुकीला उभं राहण्यामध्ये अडसर ठरत होते. आता गावातील विद्यमान त्यावेळी आत्ताचे सरपंच नाव आहे गणेश शिंदे. आता यानं सुद्धा सांगितलेलं होतं, की 3 मुलं आहेत त्यामुळे तुला निवडणूक लढवता येणार नाही. आता सरपंच आणि हे पांडुरंग ह्या दोघांच्यामध्ये चांगली मैत्री होती. आता करायचं काय? निवडणुकीला तर उभं राहायचंय, पण निवडणुकीला उभं राहता येत नाही कारण 3 मुलं आहेत आणि मग सुरुवातीला आता हे पांडुरंगानं आता त्याची पत्नी जी आहे ती पुणे महानगरपालिकेमध्ये च्या हद्दीमध्ये सरकारी दवाखान्यात ती बाळंत झालेली होती आणि त्यामुळे मग त्यानं महानगरपालिकेमध्ये तो गेला आणि जुळ्या मुलींचा जन्म दाखला जो आहे त्याच्यामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला होता. बापाचं नाव बदलण्याचा प्रयत्न केलेला होता, पण त्या बापाचं नाव त्याला काही बदलता आलं नाही. त्याच्यानंतर मग त्यानं असं विचार केला होता, की त्याची जी एक मुलगी आहे त्या मुलीला दत्तक देऊया आणि नंतर मग आपल्याला 2च मुलं आहेत असं दाखवता येईल. पण तो सुद्धा त्याला काही ते शक्य झालं नाही. आता यावेळेस मग त्यानं आपल्या मुलीचा कायमचा काटा काढायचा असं षडयंत्र रचलेलं होतं. 29 जानेवारी 2026 आता या दिवशी पांडुरंगने त्याची 6-7 वर्षाची मुलगी आहे, तिचं नाव आहे प्राची. तर त्या प्राचीला सांगितलं, म्हटलं की तिला फिरायला न्यायचंय किंवा काहीतरी कामानिमित्त तिला तो घेऊन गेला, टू व्हीलरवरती घेऊन गेला. आता मुलीचं आणि बापाचं नातं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की बाप जगासाठी जरी दगडाच्या काळजाचा असला, तरी मुलीसाठी मात्र तो अगदी मेणाच्या काळजाचा असतो आणि त्याच्यामुळे मुलीचं बापावर प्रेम होतं, बापाचं मुलीवरती प्रेम होतं आणि त्यामुळे बाप सांगेल त्या पद्धतीने ती करायला नेहमी तयार असायचे आणि त्यामुळे ती बापाबरोबर ती गाडीवरती बसली आणि तो थेट तिला तेलंगणा राज्यातील निजामाबाद या जिल्ह्यामधील एडकल्ली पोलीस ठाणं आहे, त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील निजाम सागर धरण आहे, तर त्या धरणाच्या कालव्यावरती घेऊन गेला आणि आपल्या मुलीला त्यानं जिवंत त्या कालव्यामध्ये फेकून दिलं आणि नंतर घरी आला. घरी आल्यानंतर आता मुलगी कुठे गेली, गायब झाली. आज मी तिकडे घेऊन गेलो होतो, पण ती कुठं गायब झाली मला माहित नाही वगैरे अशा पद्धतीनं मुलगी हरवली असा त्यानं बनाव केला. त्याच्यानंतर आता इकडे याचा बनाव नंतर मग मुलीचा शोध वगैरे सगळं चाललेलं होतं आणि तेलंगणामधील त्या एडापल्ली या भागामध्ये असणारं NRP हा जो कॅम्प आहे त्या बाहेरच्या बाजूला निजाम सागर कालव्यामधील त्या भागामध्ये म्हणजे त्या कालव्यामध्ये एका मुलीची डेड बॉडी सापडली होती. ही माहिती पोलिसांना मिळते. पोलीस त्या ठिकाणी येतात, बॉडी ताब्यात घेतात. त्याच्यानंतर मग त्या भागामधले CCTV तपासायला सुरुवात होते. 3 पथके तयार केली जातात आणि त्याच्यानंतर मग त्या मुलीचा फोटो जो आहे, मृतदेहाचे फोटो जे आहेत ते सोशल मीडियावरती प्रसारित करण्यात येतात आणि कोणाला या मुलीबद्दल जर माहिती असेल तर ती देण्यात यावी असं सांगितलं जातं. आता त्या भागामध्ये सुधीर नावाचे एक पोलीस कॉन्स्टेबल होते. त्यांना पण ही माहिती आली. नंतर त्यांनी त्यांच्या WhatsApp स्टेटसवरती ही माहिती टाकली. हा फोटो टाकला आणि त्यानंतर कळलं, की ही जी मुलगी आहे, ती मुलगी ही म्हणजे काही नातेवाईकांच्या माध्यमातून ते कळलं, की या मुलीचं नाव प्राची आहे आणि ती नांदेडची आहे.
त्यानंतर मग पोलीस त्यांच्या घरापर्यंत पोहोचले. नंतर त्या वडिलांपर्यंत पोहोचले. मग त्या वडिलांना त्याच्याकडे विचारपूस सुरू झाली, की "तू मुलीला घेऊन गेलता. मग मुली तिकडं कशी काय पोहोचली?" आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना त्याचा संशय आला. तो बोलताना तप करत होता किंवा पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात येते, की कोणता माणूस खरं बोलतोय आणि कोणता माणूस खोटं बोलतोय. आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्या पांडुरंगाला ताब्यात घेतलं आणि आता सुरुवातीला त्यानं असं सांगितलं होतं, की त्याला आर्थिक विवंचना होते आणि त्यामुळे मग त्यानं हे सगळं केलं वगैरे, वगैरे. पण नंतर पोलिसांनी पोलिसी खाका दाखवला आणि नंतर मात्र त्यानं जे वास्तव होतं, सत्य होतं ते सांगितलं होतं, की त्याच्या पत्नीला 3 मुलं आणि त्याच्यामुळे म्हणजे प्राची आणि तिची एक जुळी बहीण अशी आणि एक मुलगा आहे. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि गणेश शिंदे गावचा सरपंच आणि आगामी काळामध्ये निवडणुकांमध्ये सरपंच पदासाठीचं आरक्षण काही बदल वगैरे झालेले होते आणि त्याच्यामुळे गणेश शिंदेनं त्याच्या जागी पांडुरंगाला निवडणुकीत उभं करायचा असा निर्णय घेतलेला होता. पण तिसरं अपत्य आडवं येत होतं आणि मग त्यामुळे बापानंच मुलीला संपवलेलं होतं. आता पोलिसांनी अ, जो सरपंच आहे त्यालाही ताब्यात घेतलेला आहे आणि तेलंगणा पोलिसांनी बाप आणि सरपंच या दोघांच्याही विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आता या सगळ्यामध्ये आता वास्तव नक्की काय आहे, खरं नक्की काय आहे, हे नंतर तपासाअंती समोर येईलच. आणि पण केवळ राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या पित्यानं पोटच्या मुलीची हत्या केली ही किती म्हणजे आपण विचारही करू शकत नाही अशा पद्धतीच्या घटना आपल्या समोर येतात. बरं आता या सगळ्यातनं याला काय मिळालं? सरपंच किती? ते तर मिळण्याची शक्यताच नाही. त्यानंतर सोन्यासारखं लेकरू गेलं. म्हणजे राजकारणामध्ये ही मंडळी असं स्वतःला काळीज नसल्यासारखं का वागतात हेच मला कळत नाही. आता तुम्ही समजा या भागातील असाल, तुम्हाला या घटनेबद्दलची काही नवीन वेगळी माहिती असेल, तर ती तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.